चाकणकरांनी दबाव टाकल्याशिवाय आत्ताची संपलेलं प्रकरण परत फिर्याद घ्यायचं म्हणजे संशयास्पद आहे. सोडून द्या. मी राजकारणी म्हणून एक वकील म्हणून विचारते की ज्या तुमची आणि माझी तक्रार जर मिटलेली आहे. असं का करतायत? वरिष्ठांना तक्रार दिली का तुम्ही? मी आता वरिष्ठांना तक्रार देणार आणि त्या अन्याय नाही करते. चाकणकर जळतायत, त्यांना कामाने सिद्ध होता येत नाही. मी तेच सांगते. लक्षात घ्या, काल डॉक्टर संपदा मुंडे या पीडिताच्या कुटुंबाला जे राज्य आयोग महिलांनी भेटायला जायचं होतं ते न जाता त्यांनी त्यांचं चारित्र्य हनन केलं. संपूर्ण महाराष्ट्रातनं त्यांच्यावरती टीका झाली आणि मी तिथं गेले आणि माझ्याकडे त्या लोकांनी ज्या पद्धतीने तक्रार केली ती तक्रार थेट अजितदादांपर्यंत पोहोचवली. याचा प्रचंड राग चाकणकरांना आलेला आहे आणि मग त्यांनी दाखवलं. कारण का त्यांचं याच्या आधीचं स्टेटमेंट आहे की मी याची विकेट काढली, मी त्याची विकेट काढली, आता मी यांची काढते. तर त्यांना मला तुमच्या माध्यमातून सांगायचं, विकेट काढणं एवढं सोपं नाही चाकणकर बाई. आता थेट गाठ तुमची माझ्याशी आहे. मी इतके दिवस बोलले नव्हते. सुरुवात तुम्ही केली आहे, याचा शेवट रुपाली पाटील